तर संजय राऊतांनी ज्या हॉटेलचा उल्लेख केला त्यात संभाजीनगरच्या हॉटेल बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। संजय शिरसाट यांच्यावर पुन्हा एकदा आरोप झालेला आहे। संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यानं संभाजीनगरचं हे विट्स हॉटेल तब्बल 65 कोटीमध्ये खरेदी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। या हॉटेलचा लिलाव करण्यात आलेला आहे आणि हा लिलाव बेकायदेशीर असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांनी जो आरोप केला त्यानुसार संजय शिरसाट यांना हे हॉटेल कमीत कमी पैशात मिळावं यासाठी पूर्ण नियोजन करण्यात आल्याचा सुद्धा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। संजय शिरसाट यांच्याकडे इतके पैसे आले कसे, त्यांचा मुलगा असा नक्की काय करतो की सिद्धांत शिरसाटकडे 65 कोटी रुपये आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। संजय शिरसाट हे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहे। त्यांचा मुलगा सिद्धांत हा 65 कोटींचं हॉटेल विकत घेतो, हाच सामाजिक न्याय आहे का, असा सवाल सुद्धा संजय राऊत यांनी केलेला आहे। सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका मुलीनं छळ केल्याचा आरोप केला होता, नंतर त्या मुलीनं माघार घेतली आणि हे प्रकरण शमतो न शमतोच पुन्हा एकदा सिद्धांत शिरसाट आणि संजय शिरसाट यांच्यावर या हॉटेलच्या खरेदीच्या माध्यमातून आरोप करण्यात आले आहे। महत्त्वाचं म्हणजे ही तब्बल 7वी वेळ होती ज्यावेळेस या हॉटेलचा लिलाव करण्यात आला आणि यावेळेस या हॉटेलचा अखेर सौदा झाला आणि सिद्धांत कंपनी नावाच्या एका कंपनीनं हे हॉटेल विकत घेतलं। ही कंपनी संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांचीच असल्याचा सुद्धा संजय राऊत यांनी आरोप केला आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा सिद्धांत शिरसाट आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे अडचणीत आलेले आहे। आता या सगळ्या चौकशीतनं नक्की हे हॉटेल संजय शिरसाट यांनीच विकत घेतलंय का, संजय राऊत यांच्या आरोपात काही तथ्य आहे का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।